शेतकरी बांधवांनो नमस्कार. आज आपण जारीकोट येथील प्रगतशील शेतकरी आज ज्यांची धर्माबाद तालुक्यामध्ये प्रयोगशील शेतकरी म्हणून आज ज्यांची ओळख आहे, आज विजय पाटील सदानंद यांच्या आपण आज हरभऱ्याच्या प्लॉटवर आलेलो आहोत. तर त्यांनी हरभऱ्याच्या प्लॉटवर नियोजन कशा पद्धतीनं केलं, पहिल्या फवारणीमध्ये कोणत्या उत्पादनाचा वापर केला आणि त्याचे रिझल्ट त्यांना कसे आले, आज आपण प्रत्यक्ष विचारून घेऊ. आणि विशेषतः हे जो काय प्लॉट आहे तो पेरणी झाल्याच्या नंतर पाऊस झाला आणि शेतकरी आज पाणी झाल्याच्या नंतर प्लॉट टिकत नाही असं म्हणतात. तर आज आपण अशाच प्लॉटवर नवीन त्यांनी कशा प्रकारे नियोजन केलं आणि प्लॉट टिकवला प्रत्यक्ष आपण त्यांच्याकडून विचारून घेऊ. पाटील साहेब नमस्कार. नमस्कार. आपण हरभऱ्याचं नियोजन कशा पद्धतीनं केलं आणि काय अडचणी आल्या होत्या आपल्याला हे थोडक्यामध्ये शेतकऱ्यांना सांगा. माझी पेरणी 17 ऑक्टोबर 2024 रोजी झालेला आहे. बरं. आणि पेरणी केल्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 20 ऑक्टोबर 2024ला भरपूर पाऊस झाला इकडं. जवळपास 6 दिवस वापसा नव्हती शेत. त्या याच्यामध्ये पेरणी झालं, पण उगवण चांगली झाली. उगवण चांगली झाली, परंतु बरेच शेतकऱ्याचं म्हणणं होतं की प्लॉट टिकत नाही, मर लागते किंवा घाटी कमी लागते, पाऊस झाल्याच्या नंतर आपण प्लॉटचं उत्पादन घेऊ शकत नाही म्हणून बरेचसे शेतकरी मोडलेत पण आमच्या गावामध्ये. बरं. त्यामुळे माझी मनस्थिती मोडायची होती, पण मी तुम्हाला फोन लावलं होतं त्यावेळेस. तर तुम्ही म्हणलात की नाही, प्लॉट राहते 100% आपण सक्सेस करून दाखवू, प्लॉट ठेवा तुम्ही म्हणल्यामुळं आपण प्लॉट ठेवलो. मग लगेच वापसा झालं की पहिली फवारणी जी काय आपण केली, तर पहिल्या फवारणीमध्ये ॲडव्हान्स पेस्टिसाइडच्या कोणत्या उत्पादनाचा आपण वापर केला होता? सुरुवातीच्या पहिल्या फवारणीमध्ये आपण फर्टिस्टार 2121, मोर्स बुरशीनाशक आणि फ्युजन कीटकनाशक, बरं, आणि एक अवॉर्ड, बरं, त्याच्यात जिब्रॅलिक ॲसिड त्याची आपण पहिली फवारणी केलं. पहिल्या फवारणीमध्ये फर्टिस्टार 2121 अवॉर्ड, मोर्स आणि फ्युजन याचा वापर केल्याच्या नंतर म्हणजे सुरुवातीला अन्नद्रव्याचा जर आपण फवारणी केली तर काय बदल दिसून येतात? आज तुम्ही प्रत्यक्ष प्लॉटवर सांगा शेतकऱ्यांना की कसे बदल दिसत आहेत आज प्लॉटवर. भरपूर वाढ झाली, भरपूर म्हणजे सांगण्यासारखं हे नाही एवढं वाढ झालेली आहे. फांद्या भरपूर बघू शकता की वाढ तुम्ही भरपूर प्लॉट झाली की आणि पूर्ण पाऊस झाल्याच्या नंतर बुरशीनाशकमुळं कंप्लीट मर हे कंप्लीट थांबली, म्हणजे एकही मोर्समुळं मर झालीच नाही. बघू शकता की प्लॉटची हाईट सुद्धा कशा पद्धतीने वाढली, त्याचे फुटवा सुद्धा कशा प्रकारे वाढलाय आणि पूर्ण एकूण इथं किती एकरचं क्षेत्र आहे? 6 एकरचं प्लॉट. 6 एकरच्या पूर्ण क्षेत्रावर अशी कंडिशन आहे. फर्टिस्टार 2121 अवॉर्ड, मोर्स आणि फ्युजन याचा वापर केल्याच्या नंतर आज प्लॉट आहे. तर दुसऱ्या फवारणीमध्ये आपण कोणत्या म्हणजे आज फवारणी उद्या घेतोय आपण, तर दुसऱ्या फवारणीचं कसं नियोजन केलं, तर काय आता दुसरी फवारणी आहे हे यावेळेस काजू, जे आता उद्या फवारणी करणार आहेत आपण, काजू, तर एक्सेस, दुसऱ्या फवारणीमध्ये फ्युजन आणि बुलेट, फ्युजन, काजू आणि एक्सेस याचा दुसऱ्या फवारणीमध्ये जर वापर केला तर याचे फुटव्याचं प्रमाण चांगलं वाढतं, मर कमी होते आणि त्यातल्या त्यात फ्युजनमुळं ही आळी पूर्णपणे नष्ट होते. तर इतर शेतकऱ्यांना आपण ॲडव्हान्स पेस्टिसाईडचे प्रोडक्ट बद्दल काय सांगू इच्छिता, ते कसे रिझल्ट आहेत? ॲडव्हान्स पेस्टिसाइडचे प्रोडक्ट अगोदरपासूनच दमदार आहेत. बरं. पण त्याच्यामध्ये आता हे फर्टिस्टार जे लिक्विडमध्ये खतं आलेत त्याचे रिझल्ट एकदम सुंदर आहेत. बरं. तर लिक्विड खतं वापरण्यास काही हे नाही, हरकत नाही असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.